अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनात एक वेगळीच मनातमध्ये आपल्या भीती निर्माण होत असते। मग ती भीती आजाराची असो किंवा एक मनातील काहीतरी मनामध्ये वेगळीच भीती असो किंवा घरामध्ये सतत वादविवाद असो, तंटे असो, भांडणं असो किंवा आपसात नवरा बायकोचं न जमणं, त्यांच्यामधील भांडणे किंवा घरात सतत आजारपण, त्याचबरोबर घरात करणी बाधा किंवा बाहेरची बाधा याचा वास असणे किंवा एक आपल्याला सतत आपल्या मनात प्रत्येक वेगळ्या काही ना काही गोष्टीवरून आपल्या मनात सतत भीती वाटणे, एक वेगळाच घरामध्ये म्हणा एक वेगळीच आपल्या मनामध्ये भीती सतत निर्माण होणे, थोड्याशा गोष्टीवरून आपल्याला सतत भीती वाटणे। तर हे असे बरेच प्रकार काही जणांच्या बाबतीत घडत असतात। आता बघा, असे काही लोक असतात की त्यांना कसलीही भीती वाटत नाही, पण त्याचबरोबर असेही लोक असतात की त्यांना छोट्या गोष्टीची सतत सारखी भीती वाटत असते किंवा त्यांच्या घरामध्ये सतत आजारपण, भांडणे, तंटे असे प्रकार घडत असतात। तर यापासून बाहेर निघण्यासाठी एक छान असा आज मी उपाय तुम्हाला सांगणार आहे। तो पण आपल्या स्वामी माऊलीचा आहे, साधा आणि सोपा उपाय। तो तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्या तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही झोपेतून उठतात आणि अंथरुणावर असतात त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। तर बघा, असं प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असतं की मनात काही ना काही आपल्या मनात सतत अडचणी चालू असतात आणि त्या अडचणीतून आपण बाहेरच निघत नसतो। मग ती जी काही आपल्या मनात भीती असते तर ती बाहेरची बाधामुळे असो किंवा बाहेरचा जो काही वास असेल, जे काही आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण असेल, नकारात्मकता असेल आपल्या घरातील, तर अशा बऱ्याच कारणामुळे आपल्या जीवनामध्ये हे असे चढ उतार नेहमी घडत असतात। तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी, आनंदमय आपलं घर राहण्यासाठी किंवा आपल्या घरात दैवी वास राहण्यासाठी काय करायचं आहे बघा। ज्या घरात दैवी शक्ती असते, दैवी शक्ती आता कशामुळे असते बघा, ज्या घरात सतत पूजा पाठ व्रत वैकल्य केले जातात तर तिथं दैवी शक्ती असते, तिथं देवाचा वास असतो। तर तिथे बाहेरची बाधा किंवा नजरबाधा होण्याची शक्यता कमीच असते, शक्यतो कमीच म्हणजे तिथं पर्याय म्हणजे बाहेरच्या बाधेला तिथं वाटच नसते म्हणायचं। कारण ज्या घरात दैवी शक्ती असते तिथं बाहेरची बाधा होऊ शकत नाही, कारण आपले देव आपले स्वामी आपल्यासोबत असतात। तर आणि ज्यांच्या जिथे कुठे देवाची पूजा म्हणा पूजापाठ केले जात नाहीत, व्रतवैकल्य केले जात नाहीत, तर त्या घरात दैवी शक्ती नसतेच आणि त्यामुळे त्यांना बाहेरची बाधा, करणी बाधा किंवा आजारपण, भीती असे बऱ्याच प्रकाराला सामोरं जावं लागतं। तर त्यापासून छान असा आज आपण एक उपाय घेऊन आलेलो आहोत। तर तो उपाय आहे आपल्या स्वामी महाराजांचा। तर तो कोणता आहे बघा, आता एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रात्री झोपताना तुम्हाला कोणता मंत्र बोलायचा आहे। तर तो मंत्र तो रात्री झोपताना बोलायचा झाला तर हा मंत्र जो आहे तो सकाळी उठल्या ज्यावेळेस तुम्ही अंथरुणातून उठतात आणि बसतात त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। त्याला असं नाही की तुम्ही आंघोळच करून म्हणा किंवा स्वच्छ होऊन म्हणा, तुम्ही आंघोळ करून म्हणला तरी पण चांगलं आणि उठल्या पण हा मंत्र म्हणला तरी पण चांगलंच। तर काय करायचं आहे बघा, आता आपल्या हा जर तुम्ही मंत्र दररोज जर जास्त नाही, फक्त तुम्ही हा मंत्र 3 दिवस जर रेग्युलर जर म्हणला घरात तर तुम्हाला म्हणजे नक्कीच याचा रिझल्ट येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहे की तुमच्या घरातील वातावरण हे कसं झालेलं आहे। निगेटिव्ह वातावरण नाहीसं होऊन पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरात झालेलं तुम्हाला दिसून येतं ह्या 3 दिवसातच। तर तुम्ही
ही सेवा करताना मनाभावातून श्रद्धेने सर्व काही स्वामींवर सोपवून ही सेवा तुम्हाला करायचं आहे की स्वामी महाराज मी तुमची ही सेवा करत आहे. सर्व जे काही आहेत तर ते स्वामी आहे. सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला ही सोपवून द्यायचं आहे की स्वामीच सर्व यातून तुम्हाला बाहेर काढतील. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, सकाळी तुम्हाला हात जोडून दररोज सकाळी तुम्हाला हात जोडून स्वामींची प्रतिमा तुम्हाला समोर आणायची आहे आणि श्री स्वामी समर्थ असा 11 वेळेस मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्याचबरोबर तारक मंत्र 1 वेळेस म्हणायचा आहे तुम्हाला. बघा, जर तुम्हाला तारक मंत्र 11 वेळेस जर म्हणणं शक्य असेल, बघा आता सकाळी सकाळी आपल्या मागे कामं असतात, आपल्याला लवकर उठून सर्व काही कामे आवरावे लागतात, मुलांचे डबे ते सर्व काही बघावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याला एवढा वेळ नसतो. जर तुम्हाला शक्य वेळ जर भेटला, शक्य जर असेल तर तुम्ही तारक मंत्र 11 वेळेससुद्धा म्हणू शकतात. तर ही सकाळी तुम्हाला उठून दररोज सकाळी तुम्हाला बघा, तुम्ही 3 दिवस करून बघा, तुम्हाला छान असा अनुभव येईल. स्वामी मला या सेवेचा छान असा अनुभव येईल. जे काही तुमच्या मनातील भीती आहे, जी काही तुमच्या जीवनातील अडचणी आहेत, ज्या काही तुमच्या घरातील नजरबाधा दोषबाधा आहे, तर त्या सर्व नाहीशा होतील आणि घरात एकदम आनंदमय वातावरण, प्रसन्नमय वातावरण राहील. कारण आपण जर दररोज कोणत्याही देवाचा मंत्रश्रोत जर घरात वाचला, श्रवण केला तर त्याची ऊर्जाही आपल्या घरात निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे जी काही बाहेरची नजरबाधा, नजरदोष जी काही आहे, निगेटिव्ह वातावरण आहे, नकारात्मकता आहे, तर ती सर्व नाहीशी होते. जर तुम्ही दररोज स्वामी महाराजांचा तारक मंत्र जर तुम्ही दररोज घरामध्ये लावला, बघा यूट्यूबवर जर तुम्ही मोबाईलवर तुम्ही तारक मंत्र जर घरात लावला आणि आपलं काम होईपर्यंत, स्वयंपाक होईपर्यंत जर तारक मंत्र ऐकला तर घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि आपलं घरात दिवसभर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि आपलंही मन हे एकदम प्रसन्न राहतं आणि दिवसभर आपलं मन प्रसन्न राहून आपलं कामही पटापटा उरकत असतं. तर तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे. तर आणखीन एकदा सांगते, दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला जमलं तर 11 वेळेससुद्धा तुम्ही म्हणू शकतात. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही तारक मंत्र लावून ठेवू शकतात, ज्यामुळे आपल्या घरातील छान असं वातावरण प्रसन्न होईल. तर हा जो काही मंत्राचा अनुभव आहे, तर हा पण अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे, म्हणूनच मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला आहे. कारण ज्यावेळेस मी घरामध्ये मोबाईल लावून ठेवते तर घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं, प्रसन्न वातावरण वाटतं आणि आपलं कामही पटापटा होत असतं. तर अशी ही स्वामी महाराजांची मंत्राची सेवा तुम्ही 3 दिवसातच याचा अनुभव घ्याल. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.